नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मालिकेत वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा। आज आपण बोलणार आहोत एका अद्भुत ऋषी परंपरेबद्दल, भार्गव परंपरा। या परंपरेतील सर्वात तेजस्वी नाव म्हणजे परशुराम। परशुराम हे महर्षी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र, तसेच महर्षी भृगूंच्या वंशातील होते, म्हणून त्यांना भार्गव परशुराम असेही म्हटले जाते। त्यांचं आयुष्य हे अद्वितीय होते। एकीकडे तपश्चर्या आणि ज्ञान, तर दुसरीकडे शौर्य आणि धर्मरक्षण। आपण सामान्यतः ऋषींना ध्यानधारणा, वेदशास्त्र, यज्ञ, तप यात रमलेले पाहतो, पण परशुराम हे वेगळे होते। त्यांच्या हातात कुऱ्हाड होती, म्हणजे परशु, म्हणूनच त्यांना परशुराम नाव पडले। त्यांनी अन्याय करणाऱ्या क्षत्रियांवर कठोर प्रहार केला। इतिहासात त्यांना वीर ब्रह्मर्षी म्हणून ओळखलं जातं। कुणी म्हणेल परशुरामांचा विज्ञानाशी काय संबंध, पण इथे महत्त्वाचं आहे त्यांचं शस्त्रज्ञान। परशुराम हे शस्त्रांच्या अभ्यासात आणि त्याच्या वापरात महान होते। धनुर्विद्या, युद्धनीती आणि संरक्षण कला या सर्व गोष्टी ते त्यांच्या शिष्यांना शिकवत असत। श्रीराम, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण असे अनेक महायुद्धे त्यांच्या शिष्य परंपरेतून घडले। यावरून दिसतं की परशुराम केवळ योद्धा नव्हते, तर लष्करी विज्ञानाचे आचार्य होते। भार्गव परंपरेने आपल्याला शिकवलं की धर्मरक्षणासाठी ज्ञानासोबतच सामर्थ्य आवश्यक आहे। ज्ञानाने विवेक येतो आणि सामर्थ्याने त्याचं रक्षण करता येतं। आजच्या काळातही ही शिकवण तितकीच महत्त्वाची आहे। तर मंडळी, हा होता आजचा भाग, भार्गव परशुराम, ज्ञान आणि शौर्याचा संगम। पुढच्या भागात आपण भेटूया एका नवीन ऋषींच्या माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।